भूषणं भूतगणादिसेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं यमाश्रितं सर्वत्र वन्दते बोला कुंडली जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान श्रीगंध भगवान महाराज श्रीगंध वामन महाराज श्रीगंध नारायण महाराज सद्गुरुदेव भगवान मंगल मूर्ति चला वळू गाई बैसो जेवू एके ठाई बहु केले वनवन पाय पिटे झाला सीन खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख बहु केली वनवन पाय पिटे झाला सीन तुका म्हणे धावे मग अघवे अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुनाथ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाजने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनोतं शरण्यं भृत्यारत्यं प्रणतपालभवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविंदम ज्यांची गावे केला वास त्यासी नसावी उदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी चला वळू गाई बैसो जेवू एक ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला सीन प्रस्तुत प्राप्त प्रसंगे चिंतनाकरिता गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याची मूर्तिमंत महामेरू देहू निवासी सुप्रसिद्ध साधू श्रीमंत तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा आणि कालाया प्रकरणातील अभंग विठ्ठल विठ्ठल
मानेच्या विषयावर थांबायचं, मानेच्या शिवार थांबत जायचं मानेवच्या. भगवान गणेशाचं पवित्र प्रांगण आणि या भगवान गणेशाच्या पवित्र प्रांगणामध्ये ज्याला श्रावणी अधिक मास म्हटला जातो, श्रावणी अधिक मासात आपल्याला लाभलेली ही पर्वणी. अर्थात पुन्हा श्रावण महिन्यातला अधिक मास येण्यासाठी, श्रावण महिन्यातला अधिक मास येण्यासाठी आपण ह्याच्यातले 90% नसू, आहे का नाही. आपण पुन्हा याच्यात बरेचसे राहणार नाहीत पुढच्या श्रावण महिन्यातला अधिक मास पाहायला, आहे का नाही. अर्थात 36 वर्षानंतर ही पर्वणी येत असते. तर आपल्याला हा श्रावण महिन्यातला अधिक मास पुण्योत्तम असा श्रावण मास आहेच, आणि त्यातही पुन्हा अधिक मास, त्याच्यामधली ही पर्वणी. आणि म्हणून तदनुषंगाने माझ्या प्रभूचं चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो. सुंदर असे मृदंगाचार्य हरिभक्तपर्यंत संदीप महाराज, नाव माहीत नाही त्यांचं, विष्णू महाराज, सुरेल अशी गायनाची साथ करणारे आमचे चोपदार, तारकेश्वरगडाचे चोपदार, काय म्हणतात, गोपीनाथ महाराज, विनेकरी, चोपदार नाही ना, विनेकरी, एकच काहीतरी, कोणतं एकच असतं. इकडे आमचे गणेश महाराज शास्त्री आहेत, माऊली महाराज शास्त्री आहेत, मच्छिंद्र महाराज उबाळे, नामदेव कुटे, नाव माहीत नाही बाकीच्यांचं. इकडं माझ्या समितीला आमचे संतोष महाराज शास्त्री. आणि या छोट्याशा आवाजाला आपल्यापर्यंत मोठी करून पोहोचविणारी सुंदर अशी वायुनंदन साऊंड सिस्टीम. आणि तत्र योजकस्तु दुर्लभ या न्यायाने अर्थात हा सर्व समन्वय घडून आणणारे आमचे नाना विठ्ठल विठ्ठल असं जास्त करत नाही मी, त्या थोडंसं हे मान्याच्या शिवर थांबायचं. अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबर आहे. मानवी जीवनाची जेणेकरून सफलता होईल त्या मानवी जीवनाच्या सफलतेकडे निर्देश करू पाहत आहेत. अर्थात तुम्हाला मला प्रत्येकाला ज्याला निरतिशय सुख म्हटलं जातं, नित्य निरतिशय शाश्वत अशा स्वरूपाचं जे सुख आहे त्या सुखाच्या शोधार्थ आपण सर्वजण आहोत. आणि त्या सुखाच्या शोधार्थ चाललेली तुमची माझी प्रत्येकाची खटपट नव्हे, चाललेली वनवन आहे का नाही. त्याच्यासाठी आपण वनवन फिरत आहोत, वनवन भटकतो आहोत. निळोपरांना देखील म्हणावं लागलं की त्या सुखाच्या शोधार्थ नाना प्रकारच्या मी यातना केल्या, नाना प्रकारचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती होदार म्हणताय. अर्थात त्या शाश्वत सुखाच्या उंबरठ्यापर्यंत देखील आपल्याला ते मार्ग घेऊन जायला मागत नाहीत, परंतु त्या शाश्वत सुखाचा शोध मात्र आपण इतस्ततः घेण्याचा प्रयत्न करत आहोत, आहे का नाही. नव्हे त्या सुखाच्या शोधार्थ आपण वनवन करत आहोत. केव्हापासून वनवन करत आहोत, भटकंती करत आहोत माहिती नाही आहे. माझे तुकोबर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. बहु केली वनवन, 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 बहु केली वनवन. पाय पिटी झाला क्षीण, पाय पिटी झाला क्षीण, बहु केली वनवन, बहु केली वनवन. पाय पिटी पाय बहु केली वनवन, बहु केली
सुखाच्या शोधार्थ आपण वनवन करत आहोत, पायपीट करत आहोत. परंतु त्या परमानंदाची, परमसुखाची, शाश्वत सुखाची, आत्मसुखाची नव्हे त्या ब्रह्मसुखाची आपल्याला ओळख व्हायला मागत नाही आहे. त्या सुखाची तुम्हाला मला प्रत्येकाला गरज आहे. नव्हे जोपर्यंत त्या सुखाप्रत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातली वनवन थांबणारी नाही, भटकंती थांबणारी नाही आहे. आणि त्याच्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. नव्हे त्या सुखाची तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पोटामध्ये भूक आहे का नाही? प्रत्येकाच्या पोटात त्या सुखाची भूक आहे. मग त्या सुखाप्रत पोहोचण्यासाठी आपणही निघालो, परंतु जाताना मात्र खांद्यावरती भार घेऊन चाललो. तिसऱ्या चरणात खांदी भार पोटी भूका, खांदी भार पोटी भूका, सुखाकडे पोहोचण्यासाठी आपला चाललेला प्रयत्न आपण वनवन करतो आहोत, भटकंती करत आहोत, पायपीटी करत आहोत. परंतु वनवन करताना, भटकंती करताना, पायपीट करताना आपण चाललो आहोत, पण कसे चाललो आहोत? खांदे भार पोटी भूक, खांद्यावरती ओझं घेऊन चाललो आहोत आपण. अर्थात खांद्यावरती जे घेतलेलं ओझं आहे ते अभिमानाचं ओझं आहे का नाही? अभिमानाचं ओझं, देहाभिमान असेल. अर्थात संपत्तीचा, देहाचा वगैरे, सौंदर्याचा, सत्तेचा, संपत्तीचा वगैरे कुठलाही येणकेन माध्यमातून अभिमान असेल आणि त्या अभिमानाला खांद्यावरती घेतलंय, त्याचं ओझं बरोबर घेतलंय आणि आपण वाटचाल करू पाहतो आहोत. आणि परमार्थ पथिकाच्या जीवनामध्ये माझे तुकोबरा म्हणतात, तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. परमार्थ पथिकाच्या जीवनामध्ये तिळभर जरी अभिमान असला तर माझ्या प्रभूला तो सहन होत नसतोय. आपण मात्र पायपीट करतो आहोत त्याच्यासाठी, त्या सुखाप्रत पोहोचण्यासाठी म्हणून. परंतु जाताना मात्र आपली गलती ही खांद्यावरती ओझं घेतलंय, अभिमानाचं ओझं घेतलंय. पोटी भूक, पोटामध्ये भूक आहे. अर्थात त्या परमसुखाची, ब्रह्मसुखाची भूक आहे का नाही? खांद्यावरती ओझं घेऊन पोटामध्ये ब्रह्मसुखाची, परमसुखाची भूक, आणि आपण पायपिटी करत चाललेलो, वनवन करत चाललेलो. पण काय खेळायाचे सुख. अर्थात जीवात्मा संसार सुखाशी खेळत बसला, संसाराच्या सुखाशी. मग संसाराच्या सुखाशी त्याने का खेळत बसावं? संसार सुखाशी खेळत बसण्याचं कारण हे, मोबाईल वाजतो कोणाचा रे, संसार सुखाशी खेळत बसतोय, ह्याच्यासाठी खेळतोय. तो खेळण्याचं कारण हे आहे. अर्थात त्याने या शरीराधिकाला, जगताला, संसाराला, ह्या प्रपंचाला स्वतंत्र सत्ता प्रदान केली. अर्थात या जगताला स्वतंत्र सत्ता देतोय, नव्हे ह्या जगताला, शरीराधिकाला महत्व देतोय. शरीराला, जगताला, प्रपंचाला सत्ता दिली, महत्ता दिली, नव्हे त्याच्याशी संबंध जोडला. या शरीराशी, या जगताशी संबंध जोडला. आणि शरीराशी, जगताशी संबंध जोडल्याचा परिणाम त्याला जे आपलं अस्तित्व आहे, अर्थात त्याची जी पारमार्थिक सत्ता आहे, त्या पारमार्थिक सत्तेचा त्याला विसर पडला. अर्थात आपल्या स्वतंत्र सत्तेचा त्याला विसर पडला. आणि स्वतंत्र सत्तेचा विसर पडून
या संसाराशी, या शरीराशी, या जगताशी तो खेळण्यामध्ये दंग झाला. विठ्ठल विठ्ठल केवळ जगताची स्वतंत्र सत्ता जर आपण मानली, अर्थात आपली जी पारमार्थिक सत्ता आहे, अर्थात जीव हा पारमार्थिक सत्तेमध्ये राहणारा, अर्थात त्रिकाला बाधित अशा स्वरूपाचे त्याचं अस्तित्व आहे. मग त्रिकाला बाधित त्याची सत्ता अस्तित्व असताना त्या स्वतंत्र अस्तित्वाचा नव्हे त्या पारमार्थिक सत्तेचा त्याला विसर पडला आणि केवळ जगताचं ती सत्ता मानायला लागला. आणि केवळ जगताची सत्ता मानायला लागल्याचा परिणाम हा त्याच्या ठिकाणी जडत्व आलं. त्याच्या ठिकाणी असलेली जी स्वतंत्र सत्ता होती ती स्वतंत्र सत्ता लोपली. त्या स्वतंत्र सत्तेचा विसर पडला आणि म्हणून ह्या जगताशी खेळायला लागला. तो संसारामध्ये खेळत बसला. अर्थात संसारामध्ये का म्हणून त्याने खेळत बसावं, काय त्याला खेळत बसण्याची गरज? खेळत ह्याच्यासाठी बसला. त्रिभीर गुणमयी भावही अरे भी सर्व मेदम जगत त्रिभिही गुणमयही भावही हे भी ही जगत. अर्थात ते जगत आहे त्रिगुणात्मक. 3 गुणांचं जे कार्य आहे ना, शरीर म्हणा जगत म्हणा, 3 गुणांचं कार्य असलेलं शरीर जगतादी ह्याच्याशी तो मोहित झाला. ह्याच्याबरोबर ह्याच्याशी मोहित झाल्या कारणानं त्याला निज सुखाचा विसर पडला. परमसुखाचा, ब्रह्मसुखाचा नव्हे स्वतंत्र त्या अस्तित्वाचा त्याला विसर पडला. विठ्ठल विठ्ठल विसर पडला, मोहित झाला. कोण? मोहितम जगत. म्हणजे ज्ञानो भगवान म्हणतात जगत मोहित जगत झालं. म्हटलं जगत म्हणण्यातनं काय सांगायचं आहे? जगत म्हणणे तर गच्छती ती जगत. अर्थात एकसारखं पुढे चालत राहत असतं त्याला जगत म्हटलं जात असतं. एकसारखं पुढे वाटचाल करत राहतं, थांबत नाही, क्षणभर देखील एका ठिकाणी राहत नाही, त्याला जगत म्हटलं जातं. आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? हो नाही काहीतरी म्हणा. हां, तर जगत त्याला म्हटलं जातं. अर्थात तो जीव आहे, ह्या जीवाला जगत म्हटलं. भगवंतांनी म्हटलं मोहित झाला. अर्थात जीव हा जीवात्मा मोहित झाला. अर्थात 3 गुणांचं त्रिगुणात्मक असले जे कार्य आहे, शरीर आहे, जगत आहे, ह्याच्याशी मोहित झाल्याचा परिणाम मामेभ्य परमव्यम न अभिजानाती. अर्थात परम अव्यय अशा स्वरूपाचा जो परमात्मा आहे, नव्हे जे परमसुख आहे, जे ब्रह्मसुख आहे, न अभिजानाती. अर्थात त्याला तो जाणत नाही. का नाही? का? मोहित झाल्या कारणानं. अर्थात जगदंतपाती असणारा जे तुमचं माझं शरीर आहे, जगदंतपाती असणारं शरीर आहे, अर्थात त्या 3.5 हाताच्या देहावरती तो मोहित झाला. मग 3.5 हाताच्या देहावरती मोहित झाल्याचा परिणाम जगतावरती मोहित येणार. जगत अर्थात त्याचाच एक हिस्सा आहे, त्याचाच एक अंश आहे तुमचं माझं शरीर आहे. अर्थात अगोदर प्रत्येकजण आपण आपल्या स्वतःच्या शरीरावरती मोहित होत असो, आहे का नाही? अर्थात मोहित होणं ज्याला समूह म्हटलं जातं, ज्याला अविवेक म्हटलं जातं, अज्ञान म्हटलं जातं. आपण तुम्ही माझे सगळे आपण जण मोहित झालेलो. अर्थात देहाची जेव्हा उत्पत्ती होते, शरीर जेव्हा पैदा होत असतं, शरीराच्या उत्पत्ती बरोबर माझा जन्म झाला आपण म्हणत असो. आणि शरीराचा जेव्हा मृत्यू, तर शरीराच्या मृत्यू बरोबर आपण आपलाही मृत्यू मानत असतो. शरीर स्वस्थ असलं मी स्वस्थ आहे, शरीर आजारी पडलं मी आजारी आहे का नाही? अर्थात शरीराच्या उत्पत्ती बरोबर आत्मस्वरूपाची उत्पत्ती मानणं आणि शरीराच्या नाशाबरोबर आत्मस्वरूपाचाही नाश म्हणणं, याला म्हटलं जातं मोहित होणं. विठ्ठल विठ्ठल मोहित म्हटलं जातं. अर्थात जीवात्माच्या स्वरूपामध्ये हा शरीराधिकाशी मोहित झाला, परिणामी संसार सुखामध्ये खेळत बसला, नाही का नाही? किंवा आपल्याला शरीर मानणं किंवा शरीराला आपलं मानणं, आपल्याला शरीर मानणं ही अहंता आहे. आपल्याला शरीर मानणं आणि शरीराला आपलं मानणं ही ममता आहे. अर्थात ही जी अहंता आणि ममता आहे,
अर्थात अहंते आणि ममतेने हा जीवात्मा युक्त झाला, अहंत्याने ममतेने बांधला गेला. जोपर्यंत तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अहंता आणि ममता राहील, आपल्याला शरीर किंवा शरीराला आपलं शरीर जायाचे ठेवण, ओ शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरीसी अभिलाष धने, धरीसी अभिलाष धने धने, शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे आहे का नाही. एके दिवशी शरीर सुटणार आहे, जाणार आहे, परंतु त्या शरीराच्या उत्पत्ती बरोबर आपण आत्म्याची उत्पत्ती मानत असू आणि शरीराच्या नाशाबरोबर आत्म्याचा नाश मानत असू. अर्थात अशा स्वरूपाची जी अहंता आणि ममता, या अहंते आणि ममतेने युक्त होणं ह्याचं नाव आहे मोहित होणं. आणि हा जीवात्मा अशाच स्वरूपामध्ये मोहित झाल्या कारणानं संसार सुखामध्ये खेळतो आहे. विठ्ठल विठ्ठल किंवा काय म्हटले, काय की जे अस्वाभाविक राहतं त्या अस्वाभाविकाशी अस्वाभाविक विषयी स्वाभाविक भाव समजणं. जो अस्वाभाविक विषय राहतो त्याच्याविषयी स्वाभाविक भाव समजणं ह्याचं नाव आहे मोहित होणं. अर्थ आपलं तुमचं माझं जे आत्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप नित्य आहे, शाश्वत आहे, अपरिवर्तनशील आहे, त्याच्यामध्ये केव्हाही बदलाव होत नाहीये. कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती ही देहिनस्मिन्नता देहे कौमारम यौवनम जरा. देहामध्ये परिवर्तन आहे, पण त्या देहामध्ये आत असलेला जो देही आहे त्याच्यामध्ये बदलाव होत नाही, आहे तो तसाच आहे. आपलं बालपणातलं शरीर बदललं, तारुण्यामध्ये आलो, तारुण्यातनं वार्धक्याकडे जाणार आहोत, हे का नाही, वार्धक्याकडे जाऊ. पण त्या शरीरामध्ये असलेला जो देही होता, जो आत्मा होता, बालपणामध्ये तोच आहे, तारुण्यातही तोच आहे आणि म्हातारपणही तोच आहे, त्याच्यात बदल नाही. मग शरीराला अवस्थांतर आहे, परंतु आत्मस्वरूपाला अवस्थांतर नाही आहे. मग त्या शरीराच्या अवस्थांतराबरोबरच आत्मस्वरूपामध्ये जर अवस्थांतर झालं असतं तर आपल्या जीवनामध्ये जी प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होत असतो तो प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष झाला नसता. जी आपल्याला प्रत्यभिज्ञा होत असते, आपण लहानपणी आपल्या नातवंडांना वगैरे सांगत असतो की लहानपणी आमच्या काळात असं राहायचं, आम्ही तरुण असताना असं राहायचं. ही आठवण राहिली नसती जर आत्मा बदलला असता तर शरीरामध्ये अवस्थांतर आहे, पण आत्मस्वरूपामध्ये अवस्थांतर नाही. अर्थात आत्मा म्हणा, ज्याला परमात्मा म्हणा, तो परमात्मा मात्र आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये बदलाव होत नाही. तो अपरिवर्तनशील आहे, परिवर्तन रहित आहे, हा त्याचा स्वभाव आहे, हे त्याचं स्वाभाविक असणं आहे. परंतु देह मात्र परिवर्तनशील आहे, क्षणाक्षणाला बदलतो आहे. शरीरेती ती शरीर दम देहम दह्यमानत्वा देह, अर्थात ज्याचा दाह केला जातो, क्षणाक्षणाला जे शीर्ण होत राहतं, जीर्ण होत राहतं क्षणाक्षणाला, त्याला शरीर म्हटलं जात असतं. मग शरीर हे क्षणाक्षणाला परिवर्तनशील आहे, अर्थात त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहणं हे अस्वाभाविक आहे. ते आहे का नाही, माझा परमात्म्यात बदल होत नाही आहे तसाच राहत असतो, शरीरामध्ये मात्र बदलाव होत राहत असतो. असं जे अस्वाभाविक आहे त्या अस्वाभाविकाबरोबर स्वाभाविकाचा भाव समजलं, ह्याचं नाव आहे मोहित होणं. आपल्या जीवनामध्ये तेच झालं आणि म्हणून आपण संसारामध्ये खेळत बसलो, हे का नाही, संसारामध्ये बागडत आहोत.
पण जेव्हा जीवनामध्ये हरी गुरु कृपा होईल आणि हरी गुरु कृपा झाल्याच्या नंतर कळतं काय खेळा याचे सुख. जोपर्यंत जीवनामध्ये हरी गुरु कृपा होत नाही तोपर्यंत कळत नाही. आणि जेव्हा हरी गुरु कृपा झाल्याच्या नंतर मग तो साधक म्हणत असतो काय खेळा याचे सुख, काय याच्यामध्ये सुख आहे हे तेव्हा समजत असतं. आणि मग तिथून पुढे तो धाव घेत असतो, तातडी करत असतो. काय तातडी करतो? पहिल्या चरणात केला वाळू गाई चला वाळू गाई चला वाळू गाई चला वाळू गाई चला वाळू गाई जीवनामध्ये जागृती होत असते. अर्थात जेव्हा जीवनामध्ये हरी गुरुकृपा होईल तेव्हा ही जीवनामध्ये जागृती, अन्यथा संसारामध्ये ते खेळत राहत असतो. मग संसाराच्या सुखामध्ये खेळतोय, का खेळतो? याला कोण खेळायला लावतो हो या संसाराच्या सुखामध्ये? या संसाराच्या सुखामध्ये खेळवणार आहे. अर्जुनाने भगवंताला विचारलं असं संसाराच्या सुखामध्ये कोण खेळवतं? तेव्हा भगवंताने उत्तर दिला, अर्थात ज्याला काला म्हटलं जातं ना, काला, त्याला परमसुख म्हटलं तर ब्रह्मसुख म्हटलं जातं, अद्वैतानुभूती म्हटली जाते. अर्थात ती ऐक्यानुभूती जीवनामध्ये भल्या भल्यांना लाभत नाही. भले भले संसार सुखामध्ये खेळत आहेत, भले भले. आपली गोष्ट सोडून द्या. ब्रह्मदेवासारखा असेल, देवांचा राजा इंद्रासारखा असेल ब्रह्मदेव, अर्थात ब्रह्मदेवाला देखील परमसुखापर्यंत, शाश्वत सुखापर्यंत पोहोचायला येत नाही. का? तर ब्रह्मदेवाच्याही जीवनामध्ये कर्तृत्वाभिमान आहे. कर्तृत्वाभिमान अर्थात त्या जगताची घडामोड मी करतोय, हा कर्तृत्वाभिमान आहे. इंद्राच्याही जीवनामध्ये मी देवांचा राजा आहे, स्वर्गाधिपती आहे, अशा स्वरूपाचा अभिमान. आणि म्हणून त्यांना सुद्धा ह्या परमसुखापर्यंत पोहोचायला येत नाही. दुसरी गोष्ट, या परमसुखापासून वंचित राहण्याचं कारण ती संसार सुखामध्ये खेळत आहेत. तुमचा इंद्र असो नाही तर ब्रह्मदेव असू द्या, नाही का नाही, त्यांना सुद्धा संसार सुखात खेळत आहेत. नहुष स्वर्गाधिपती झाला, आहे का नाही? जेव्हा तो इंद्राच्या गादीवरती बसला, सप्त ऋषींना पालखीला जोतलं, पालखी त्यांच्या खांद्यावरती दिली. शचीला भेटायला जायचं होतं, इंद्राणीला भेटायला जायचं. मग इंद्राणीला शचीला भेटण्यासाठी चालला. अर्थात त्याच्याही जीवनामध्ये एवढी विषयासक्ती, त्या विषयासक्तीस्तव त्याला हेही भान नाही की आपण पालखी कुणाच्या खांद्यावरती दिली. सप्त ऋषींच्या खांद्यावरती पालखी. वर्ण त्याला एवढी घाई झाली, एवढी त्वरा झाली, वर्ण त्यांना पायाने लाथ मारायचं, त्यांना पळा चला चला, एवढी त्वरा झालेली आहे का नाही? एवढी विषयासक्ती. तो स्वर्गाधिपती असेल, देवांचा राजा असेल, त्यालाही परमसुख नाही, ऐक्यानुभूती त्यालाही नाही, काला त्यालाही नाही आहे. ब्रह्मदेव असेल, ब्रह्मदेवाची जी कन्या, आपण जिला सरस्वती म्हणत असू, ती पत्नी नाही, ब्रह्मदेवाची कन्या आहे. पण तो ब्रह्मदेव देखील या विषयासक्तीस्तव कन्येच्या पाठीशी लागला. विठ्ठल भल्या भल्यांची अशी कहाणी आहे का नाही? भल्या भल्यांची. आपण कुठं? मग असं का होत आहे? अर्थात त्या परमसुखापासून वंचित ठेवणारा कोण आहे?
तर भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव. अर्थात रजोगुणापासून उत्पन्न होणारे जे काम क्रोधाधिक आहेत, अर्थात जे विषयासक्तीला कारणीभूत असणार जे काम क्रोधाधिक, ह्याच्यामुळे आपण त्या परमसुखापासून वंचित राहतो. अर्थात ती ऐक्यानुभूती आपल्या जीवनामध्ये होत नाही, नाही का नाही. काय करता तो कायांचा प्रताप आहे. साध्वी शांती नागविली माया मांगी शृंगारिली, ती करवी विटाळविली साधू वृंदी. यांचा एवढा प्रताप आहे का नाही. साध्वी शांती नागविली, अर्थात पतिव्रता असणारी जी शांती आहे तिलाही नागव करून टाकतात. हे अर्थात शांती या ठिकाणी आत्मस्वरूप ब्रह्मस्थिती वगैरे ती नाही घ्यायची. अंतःकरणाची शांती, इंद्रिय स्थिती ही घ्यायची. ब्रह्मस्थिती नाही घ्यायची, तर अंतःकरणातली स्थिती, अंतःकरणातली शांती घ्यायची. अर्थात त्या अंतःकरणाच्या शांतीलाही काय करतात, ते नागव करतात. अर्थात चंचल करून टाकतात, अंतःकरणाला स्थिर राहू देत नाहीत. माया मांगी शृंगारिली, है का नाही. अर्थात त्या शांतीचे अलंकार वस्त्रभूषण काढले आणि मायेला ते लेवविले, तिला शृंगारित केलं. आणि त्या मायेकडून ती करवी वेटाळविली साधू वृंदी, तिच्याकडून साधू वृंदांना, साधू समुदायाला काय करतात, ते विटाळ करून टाकत असते. ते साधू या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी शुद्ध महात्मा वगैरे असा नाही घ्यायचा, तर साधू शब्दाचा अर्थ आहे साधक. मुक्त महात्मा नाही घ्यायचा. साधू शब्दाचा अर्थ मुक्त महात्मा नाही, तर साधक. अर्थात जो साधक दशेमध्ये राहतो त्या साधकाला देखील काय करत असतात, विटाळविली. एवढा प्रताप आहे यांचा, आहे का नाही. एवढे बलवान असतात, हे का नाही. एवढा मोठा प्रताप राहतो यांचा. एवढ्यावरती भागत नाही यांचं. जी धैर्याचे दुर्ग असतात, धैर्य दुर्ग पाडिली. विवेक जीवनातला विवेक जीवनामध्ये उत्पन्न होऊ देत नाहीत, विवेक घालवतात. धैर्य दुर्ग असते, ते धैर्याचे दुर्ग, अर्थात धैर्याचे किल्ले असतात, त्यांनाही जमीनदोस्त करून टाकत असतात. एवढा यांचा प्रताप असतो. धैर्य दुर्ग, अर्थात धैर्य म्हटलं जातं सात्विक धैर्य राहतं आपल्या ठिकाणी, कुणा राजस धैर्य राहतं, तामसिक धैर्य राहतं. अर्थात परमार्थ पथिकाच्या जीवनामध्ये सात्विक धैर्याची गरज असते, सात्विक धैर्य लागत असतं. जेव्हा आपण परमार्थाच्या मार्गाला लागत असू, चालत असू, तेव्हा जीवनामध्ये सात्विक धैर्य लागत असतं. अन्यथा काय बाबा किती दिवस हा परमार्थ, कधी काय व्हायचं, हे आपल्याकडे धैर्य राहत नसतं. अर्थात ते सात्विक जे धैर्य आहे ते काढून टाकत असते. त्यावेळेस हरिगुरू आपल्याला थोडे आहे अशा स्वरूपाचा आपला धीर प्रदान करत असतात ते. परंतु ही जी विषाशक्ती राहते, जे कामक्रोधाधिक राहतात, हे जीवनातला धैर्याचा दुर्ग असेल, धैर्याचा किल्ला असेल, त्याला उद्ध्वस्त करून टाकत असतात. एवढ्यांचा मोठा प्रकोप. जेव्हा आपलं शरीर उत्पन्न झालं, शरीराच्या उत्पत्ती बरोबर यांची उत्पत्ती अंतःकरणामध्ये जडून बसतायत, अंतःकरणामध्ये जडून बसलेले. पण त्यांना जर शोधायला गेलो तर ब्रह्मदेवाला सुद्धा सापडत नाहीत. विठ्ठल विठ्ठल एवढे बिलिंदर आहेत, ब्रह्मदेवाला सुद्धा सापडायला मागत नाहीत. मग राहतात कुठं होते. जेव्हा असं विचारलं तेव्हा माझ्या ज्ञानोबराने सांगितलं, चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हरी. कुठं बसतात ते, चैतन्याच्या शेजारी. जेव्हा देह जन्म झाला, देहाबरोबर उत्पन्न झाले, अंतःकरणामध्ये चिकटून बसलेले आहेत आणि चैतन्याच्या शेजारी बसतात, म्हणून सापडत नाहीत, है का नाही. चैतन्याच्या शेजारी कोणतं चैतन्य, ब्रह्मचैतन्याच्या शेजारी, ज्याला निर्विकल्प ब्रह्म म्हटलं जातं, निर्विशेष ब्रह्म म्हटलं जातं, त्या निर्विकल्प निर्विशेष ब्रह्माच्या शेजारी बसू शकत नाहीत. आणि जर यदा कदाचित ते निर्विशेष ब्रह्माच्या शेजारी बसले तर माझा परमात्मा, अर्थात ते ब्रह्म देखील परिच्छिन्न होऊन जाईल, ते परिच्छिन्न होईल. आणि परमात्मा मात्र ब्रह्म सर्वगत सदा सम, तो सगळीकडे आहे, तो सगळीकडे आहे. आणि म्हणून आणि ब्रह्माच्या ज्या परमात्म्याच्या जर शेजारी बसले तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी अन्योन्याभाव पैदा होईल.
आणि परमात्म्याच्या ठिकाणी अन्योन्यभाव जर पैदा झाला तर अन्योन्यभावाचा तो प्रतियोगी होईल, परंतु परमात्मा अन्योन्यभावाचा प्रतियोगी होत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी वस्तू परिच्छेद देखील नाही. विठ्ठल विठ्ठल. मग शेजारी बसतात म्हणतात ज्ञानोबराय, चैतन्याच्या शेजारी कोणत्या चैतन्याच्या शेजारी बसले हो? ब्रह्मचैतन्याच्या शेजारी बसू शकत नाहीत. ईश्वर चैतन्याच्या शेजारी, ईश्वर चैतन्याच्या शेजारी बसू शकत नाहीत का? पती जन्माला माझे वदरी, मी झाले तयाची नोवरी. अर्थात जिला माया म्हटली जाते ती माया त्या ईश्वराच्या स्वाधीन राहते आणि म्हणून त्याच्याही शेजारी बसू शकत नाहीत. त्याला कूटस्थ चैतन्य म्हटलं जातं, त्या कूटस्थ चैतन्याच्याही शेजारी बसू शकत नाहीत का? कूटस्थ चैतन्य देखील त्या परमात्म्याचाच अंश आहे, तो त्याच्यासारखाच आहे, त्याच्यासारखा निर्विशेष आहे, निरुपाधिक आहे. फक्त त्याला बुद्धीची उपाधी लागली म्हणून त्याला कूटस्थ चैतन्य म्हटलं जातं. मग त्याच्या शेजारी बसू शकत नाही. राहता राहिलो ज्याला जीव चैतन्य म्हटलं जातो, त्या जीव चैतन्याच्या शेजारी बसतात. हे कूटस्थ चैतन्य, अंतःकरण आणि त्याच्यामध्ये असलेला आभास, या तिन्हीचं नाव आहे जीव चैतन्य. अर्थात त्या जीवाने अंतःकरणाशी तादात्म्य केलं. अंतःकरण मलिन, त्या ठिकाणी राहणारे कामक्रोधाधिक हे देखील मलिन, आणि म्हणून हे बसतात कोणाच्या शेजारी? जीव चैतन्याच्या शेजारी बसतात. आज हा जीव चैतन्य जेव्हा ह्या संसार सुखामध्ये खेळत असतो, खेळता खेळता हरिगुरूची कृपा व्हावी आणि मग तो म्हणत असतो काय खेळायचे सुख, हे त्याला जाणीव होते आणि मग त्यावेळी त्याच्या लक्षात येत असतं. लक्षात आल्याच्या नंतर अर्थात जी विषयासक्ती होती, जे कामक्रोधाधिक होते, सापडत नाहीये. शोधायला गेलं तरी कुठं बसले त्यांचाही पत्ता लागत नाहीये. मग राहतात कुठे त्याचा शोध केला तेव्हा माझ्या प्रभूने सांगितलं अर्जुनाला, अर्जुन राहतात कुठं माहिती आहे? इंद्रियानी मनोबुद्धी रस्य अधिष्ठान मुच्यते. इंद्रियानी मनोबुद्धी अस्य अधिष्ठान मुच्यते. अर्थात इंद्रिया, मन आणि बुद्धी, ज्याला पदार्थ म्हटला, जो पदार्थ इंद्रिया, मन, बुद्धी आणि चित जडाची ग्रंथी या 5 ठिकाणी आहे राहत असतात. विठ्ठल विठ्ठल. या 5 ठिकाणी राहत असतात, हे का नाही? मग या 5 ठिकाणी राहत आहेत, परिणामी संसारामध्ये आपल्याला खेळायला लावता येते. मग काय केलं पाहिजे? या सुखा कारणे देव वेळा, या सुखा कारणे देव वेळा, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा या सुखा करणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. अर्थात ते राहत असतात मन, इंद्रिय आणि बुद्धीच्या ठिकाणी राहत असतात, हे का नाही? मग ह्यांना कुठंतरी आवर घालणं गरजेचं राहतं. ह्यांना जर आवर घातली, त्यांच्याशिवाय आपण यांना जी सत्ता दिली, महत्ता दिली, त्यांच्याशी संबंध जोडला, परिणामी आत्मस्वरूपाची विस्मृती व्हावी आणि चेतन असणारा परमात्मा जडत्वाला प्राप्त होतोय. अर्थात कनिष्ठ अशा स्वरूपाची जी अपरा प्रकृती आणि श्रेष्ठ अशा स्वरूपाची जी पराप्रकृती आहे, परंतु या कनिष्ठ अशा अपरा प्रकृती संबंध जोडल्याचा परिणाम श्रेष्ठ अशी पराप्रकृती सुद्धा कनिष्ठ अशा स्वरूपाला प्राप्त झाली. अर्थात चेतन असणारा हा जीव जडत्वाला प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल. जडत्वाला प्राप्त होत असतो. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? हे जेव्हा गोपाळांच्या लक्षात आलं, माझे तुकोबराय आपल्याला सचेत करत आहेत, नवे गोपाळ आपसामध्ये चर्चा करतायत किंवा भगवंत गोपाळांना सांगतायत आता काय केलं पाहिजे. तस्मात मिंद्रियन्यादो नियम्य भरतर्षभ.
तस्मात इंद्रियांनी आदौ नियम्य. आता त्याच्यासाठी अगोदर काय केलं पाहिजे? इंद्रियाधिकांचा नियमन केलं पाहिजे, त्यांना वश केलं पाहिजे, त्यांना स्वाधीन केलं पाहिजे, हे सांगतायत. मग ह्याच्यासाठी कसं करायचं? तर तुकोबरांतात चला वळू गाई. गाई शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये गो शब्द आहे. गो या शब्दापासनं गाई शब्द बनत असतो, इंद्रिय शब्द बनत असतो. अर्थात पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मनबुद्धी वगैरे ह्या ज्या इंद्रिय आहेत ह्याच कोणी गायी आहेत. गायी ओळायच्या, अर्थात गुराखी राहतो ना, गुराखी असतो. आता गुराखी शब्द देखील पारखा झाला आता, नाही का नाही? तूही पोरका झाला ते आता माहीत नाही गुराखी म्हणजे काय, ह्याची देखील व्याख्या करण्याची वेळ येईल थोड्या दिवसात आणखी. गुराखी पूर्वी मोठमोठे शेतकरी राहायचे, जमीनदार मोठा शेतकरी राहायचा, त्याच्याकडे भरपूर असे गोधन राहायचं, गाई वगैरे भरपूर राहायच्या. मग त्या गायी ओळण्यासाठी त्याला स्वतःला वेळ नसणार, तेव्हा तो कुणीतरी गावातला एखादा माणूस त्या गाया ओळण्यासाठी ठेवायचा. मग तेव्हा त्या गुराख्याचं काम, त्याने त्या सकाळी यायचं, गायी सोडायच्या, शेतात डोंगरात वगैरे चरायला घेऊन जायच्या, तिथं चारायच्या. तिथं गेल्याच्या नंतर अर्थात त्या गायी फक्त मालकाच्याच शेतात चारायच्या. दुसऱ्याच्या जर शेतात जायला लागल्या तर तिथं काय करायचं? वळती मारायची. वळती कळते ना? नाना कळते की नाही वळती? हां, मग ती वळती मारायची. अर्थात दुसऱ्याच्या शेतात गेले असेल तर तिथून त्यांना हाकलून पुन्हा मालकाच्या शेतात आणण्याची, ह्याला म्हणतात वळती. अर्थात ज्या ठिकाणी त्यांनी चरावं आपल्याला वाटतं तिथून त्या अन्यत्र गेल्या, तिथून पुन्हा त्या आपल्याला जिथं वाटतं तिथं आणून ठेवणं, ह्याला म्हणतात वळणं, वळती मारणं, हे का नाही? तर अशा स्वरूपाची वळती करायची. मग त्या दुसऱ्याच्या शेतात गेल्या तर तिथून त्या हुसकवायच्या, पुन्हा मालकाचं जिथं शेत असेल त्या ठिकाणी त्यांना आणायचं. सायंकाळपर्यंत चारायच्या. सायंकाळपर्यंत खाल्लं त्यांनी, पोट भरलं त्यांचं, घराकडे घेऊन यायच्या. सायंकाळी आणल्याच्या नंतर गोठ्यामध्ये त्यांना आपापल्या जागेवरती बांधायचं, दूध काढायचं. दुधाचा जो घडा असेल मालकाच्या हातात द्यायचा. मालक रामराम, निघाला आपल्या घराकडे जायला. कळलं? हे जे सगळं करतो त्याला म्हणतात गुराखी. विठ्ठल विठ्ठल आपण हे सगळे गुराखी आहोत. माझे तुकोबराय म्हणतात तुम्ही गुराखी व्हा. आपण गुराखी आहोत. अर्थात माझा परमात्मा हाच कोणी एक शेतकरी आहे, मोठा शेतकरी आहे माझा परमात्मा. त्याच्या ह्या सगळ्या गायी आहेत. जे सगळं काही त्याचं आहे. एचैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये, हे सगळं काही त्याचे. मत्तैव तान विधी नत्वम तेषु ते मयी, हे का ना? एचैव सात्विका भावा, सात्विक राजस तामस वगैरे पदार्थ असतील, क्रिया असतील वगैरे, हे सगळं त्याचे आहे. मत्तैव तान विद्ये, अर्थात ते सगळं माझंच आहे, पण त्यांच्यात मी नाही, माझ्यात ते नाही आहेत, आहे का नाही? पण हे सगळं माझं मात्र आहे. अर्थात त्या सगळं प्रभूच आहे, तो मालक आहे. सात्विक राजस तामस भाव असतील, क्रिया असतील, इंद्राधिक असतील, हे सगळं काही त्याचं आणि त्याचंच आहे, तो मालिक. आणि त्याच्या ठिकाणी चाकरीसाठी, गायी वळण्यासाठी जो गुराखी आहे हा जीवात्मा गुराखी आहे. हा जीवात्मा त्या ठिकाणी गायी वळण्याचं काम करत असतो. अर्थात तो मालकाने सांगावं ह्याने या सगळ्या इंद्रिय रूपी गायी घ्यायच्या आणि बाहेर चारायला न्यायच्या. आत्मानम्रथिनं विद्ये शरीरं प्रथमेव तु इंद्रियानि हयन्याहुर विषयांस्तेषु गोचरान. विषयरूपी शेतामध्ये चारायला न्यायच्या, विषयरूपी शेतामध्ये. अर्थात जीवात्मा या इंद्रियरूपी गायींना घेऊन जातो, चरण्यासाठी घेऊन जात असतो, बाहेर न्यायचं. पण नेल्याच्या नंतर मालकाच्याच शेतात चारायच्या. मालकाचं शेत सोडून दुसऱ्या शेतात जाता कामा नये. दुसऱ्या शेतात गेलं तर भांडण येईल, मालकाकडे भांडण यावं, तुमचा गुरा केलं, तुमच्या गायने सगळं आमच्या शेतात गेल्या, नासधूस केली, तर मालकाबरोबर भांडण येईल. तद्वत हा जो जीवात्मा राहतो, जीवात्म्याचं काम राहतं. परमात्म्याने आपल्याला दिलेले ज्या इंद्रियरूपी गायी आहेत, अर्थात माझ्या परमात्म्याला ह्या इंद्रियांच्या माध्यमातून सेवा घ्यायची राहते. जसं तो गुराखी गायींचं दूध काढून त्या मालकाला देत असतो, तद्वत ह्या जीवात्म्याने सर्वेंद्रियांसहित, तैसे सर्वेंद्रियासहित मज माझी सुनिचित, जे रात्री दिवस न म्हणत उपासिती
अर्थात त्या जीवात्म्याने सगळ्या इंद्रिय रूपी गायींच्या माध्यमातून माझ्या प्रभूची सेवा करायची राहते. अर्थात त्याच्याच क्षेत्रामध्ये राहिल्या पाहिजेत, बाहेर जाता कामा नाहीत. कानाचं आवडणं, कानाला ऐकायला वाटतं, शब्द गोड लागतो कानाला, मग कानाने काय ऐकलं पाहिजे? कान तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मालकाचं शेत आहे, माझ्या विठ्ठलाचं गुणगान करणं हे मालकाचं शेत आहे. तिथंच्या कानरूपी गाई तिथं राहिली पाहिजे. नक्की सिनेमाचं गाणं ऐकण्यामध्ये किंवा लावणी ऐकण्यामध्ये कान, लावणी ऐकायला लागला, सिनेमाचं गाणं ऐकायला लागला, हे दुसऱ्याचं शेत आहे. तिथं गेलं की भांडण येईल, आहे का नाही? ऐका विठोबाचे गुण. डोळ्याने, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या विठोबाचे मुख. डोळ्याने माझ्या विठ्ठलाचं मुख पाहावं. विठ्ठलाचं क्षेत्र आहे, भगवंताचं मुख पाहणं हे विठ्ठलाचं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये डोळ्यारूपी गायींना त्यात ठेवायचं. ती जर संसारामध्ये गेली की घोटाळा होईल. सर्व इंद्रिय ह्याच्यामध्ये घ्यायच्या. पंचकर्मेंद्रिय असतील, पंचज्ञानेंद्रिय असतील, 11वं मन असेल, ह्या एकादश इंद्रिया ह्याच कुणी गायी आहेत, आहे का नाही? चला वळू.